डिअर फ्रेंड्स, वेलकम बॅक टू मनीषाज बुक कलेक्शन. आज आपण पु ल देशपांड्यांच्या हसवणूकमधील रस्ते ही कथा कंटिन्यू करणार आहोत. सुरू करण्या अगोदर मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करेन की माझ्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल, जर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अर्थात मी म्हणतो ते रस्ते काही वर्षापूर्वीचे. आता रस्ते रुंदावले, गुळगुळीत झाले. सकाळच्या वेळी अगदी पॅन्ट बुशर्ट घालून भांग पाडून निघाल्यासारखे निघतात. माझा रस्ता गुडघाभर पंचावर घरी धुतलेली स्वच्छ गळ्यापर्यंतची गुंडी लावलेली पैरण घाली नेनेरोड धाबळी नेसायचा. मारुतीच्या देवळाजवळच्या बोळ्याची कांती मलखांबासारखी तुकतुकीत होती. तो रस्ता निळा जांघ्या घालून जोडीदारावर कुरघोडी केलेल्या सडपातळ पैलवानाच्या पिळदार पण टकाकणाऱ्या टांगेसारखा दिसायचा. आमच्या गावच्या मारुतीला शेलाराचा मारुती म्हणतात. हे शेलार कोण होते कोण जाणे. तिथूनच पुढे शेलाराची बखळ आहे. गावकीतल्या इतर गोष्टी गेल्या, त्याबरोबर बकरीही गेल्या. काही दिवसांनी बोळ जातील. बोळकांड्या तर गेल्याच. अडचणीला त्या बोळकांड्या पोरासोरांना पाठीशी घालायच्या. समोरून येणाऱ्या मास्तरांना चुकवायला उपयोगी पडायच्या. घेणेकरांना देणेकरांची मुसंडीत चुकवताना पोटाशी घ्यायच्या. देवदर्शनाहून परतणाऱ्या सासूरवासनी बोळकांडीच्या आसऱ्याला उभ्या राहून सासूरवासाच्या काटेरी कहाण्या एकमेकीत कुजबजून डोळे गाळायच्या आणि जड झालेली मणे हलकी करायच्या. बोळकांडीतल्या चिमुकल्या रस्त्यांना कान लावला असता तर त्या माझ्या बालपणीच्या आटपाट नगरातल्या कितीतरी कहाण्या ऐकायला मिळाल्या असत्या. बाकी गावातला मातबर रस्ता म्हणजे बाजाराचा. हा एखाद्या प्रतिष्ठित मानकऱ्यासारखा गावाबाहेर यायचा आणि गावाला दोन्ही बाजूला उभे करून थेट नदीपर्यंत जायचा. ह्याचे नाव देखील मोठा रस्ता असेच होते. त्याचा महात्मा गांधी रोड परवा झाला. मोठा रस्ता म्हटले की अजूनही माझ्या डोळ्यापुढे खेरोबाळाजी सराफ उभे राहतात. त्यांच्या कानातली भिकबाळी 2 फरलांगावरून चमकते. दिप्पाळ माणूस कोशा बांधत असे आणि भिकबाळीचे कान आतून एटीने सोडवीत असे. डगला, करवतकाठी धोतर, तोंडात विडा, भरपूर मिश आणि त्यातून गाळून निघाल्यासारखा स्वच्छ आवाज. त्याचा उल्लेख नुसता खेरोपंत किंवा खेरोबाळाजी असा झालाच नाही. सारे गाव खेरोबाळाजी सराफ एवढे मोठे नाव घेऊन त्यांच्याशी किंवा त्यांच्या संबंधी बोलत असे. मला मोठ्या रस्त्याला खेरोबाळाजी सराफ म्हणावेशी वाटे. सराफी दुकानांच्या चांदी सोन्याच्या लखलकाटात गादीवर बसलेले खेरोबाळाजी सराफ जसे तसा रात्री दुकानातल्या किटसन बत्त्यांच्या झगमगाटात हा मोठा रस्ता दिसे. शिलंगणाच्या पालखीला खेरोबाळाजी सराफ सगळ्यात पुढे असत. अशा वेळी वाटे की हा मोठा रस्ता फक्त त्यांना चालवण्यासाठी राखून ठेवावा. ही खेरोबाळाजी सराफांसारखी माणसे असल्या रस्त्याचा मान ठेवून चालली. त्यांनी रस्ता तुडवला नाही, गौरवला. असली माणसे रस्त्याने चालली की रस्त्याची छाती रुंदावते. आळंदीची पालखी खांद्यावरून नेणाऱ्या भक्तांच्या चेहऱ्यावर थकावट नसते. त्यांच्या कपाळीचे घर्मबिंदू मोत्यासारखे चमकतात. चेहरे उजळतात. त्या ऐटीत आपल्या माणसांना रस्ते अंगावरून वागवतात. माझ्या लहानपणी महाजन होते, बहुजनी होते. सर्वांचे सामान्यीकरण झाले नव्हते. खेरोबाळाजी सराफांसारखे महाजन चालले की वाटा मोकळ्या व्हायच्या. त्यांच्या पाची बोटात अंगठ्या होत्या हे खरे, पण तो हात मोकळा होताना कर्णाच्या हातासारखा मोकळा होत असे. जनहितासाठी सुटलेले संकल्प तडीला जायला असल्या हातांचे तळवे लागतात. तेव्हा कुठे रस्ता त्यांच्या पायांच्या तळव्यांच्या खुणा बिरुदांसारखे अंगावर मिरवतात. मोठ्या रस्त्यातून नदीच्या दिशेला खेरोबाळाजी सराफ रस्त्याला स्वतःचे पाय न लावता निघून गेले तेव्हा तो मोठा रस्ता हुमसून रडला असेल. गावातल्या भाग्यवान रस्त्यांसारखेच काही अभागी रस्तेही आहेत. घराघरांच्या रांगांमागले परत जरातून जाणारे रस्ते, त्यांना भंगी रस्ते म्हणतात. त्यांची मला दया येते. वर्षानुवर्षे ते त्याच गावात राहतात, पण आळीने वाईट टाकल्यासारखे. आई म्हणायला परसाबाहेरच्या सुकलेल्या चिंचांचे आकडे पडताना त्या रस्त्यावर पडत. एरवी दिवाळीतल्या पणत्या समोरच्या रस्त्याच्या गटारांच्या कडेला देखील लागायच्या. पण हे रस्ते सदैव अंधारात. हे रस्ते कायमचे मुके. मला पुलावरून वळणारे रस्ते देखील फार आवडतात, पण छोट्या पुलावरून. प्रचंड पुलावरच्या रस्त्यांना नीट बोलता चालता येत नाही. किंबहुना ते खालच्या वाहत्या नदीच्या डोक्यावरून टिचून गावात शिरणारे आगाऊ परदेशी वाटतात. रस्त्यांना वये असतात. उलटत्या पावसाळ्याबरोबर रस्तेही वयस्कर दिसतात. चेहऱ्यावर जुनाटपणा येतो, अनुभवीपणा दिसतो. हमखासपणे इष्टस्थळी पोचणारा विश्वास आढळतो. आमच्या गावात पहिला नवा रस्ता झाला तेव्हा सुरुवातीची काही वर्षे तो नवख्यासारखा वागत होता. अंगावरची माती ताजी वाटायची. खडी देखील घासली नव्हती.
देवळातल्या गुरुवाने नवा मृदुंग आणला होता तेव्हा देखील अजून तो भजनात रुळला नाही असे मला वाटे. खुंटीवर तांबड्या अलवणात बांधलेला जुना मृदुंग मऊ मऊ बोले. या मृदुंगाला अजून चरबटपणा होता. नव्या रस्त्याला देखील तसा चरबटपणा होता, नव्या कोऱ्या दगडी घरासारखा. पण त्या रस्त्याने देखील पावसाळे पचवले. दोहींकडली झाडेही जाणती झाली आणि नवा रस्ता नावापुरताच नवा राहिला. हल्ली त्याला आचार्य केळुस्कर मार्ग म्हणतात, पण ते केवळ दप्तरी दाखल आहे. रस्ता पायाखाली रुळल्याखेरीज त्याला व्यक्तित्व येत नाही. तशीच नावे देखील तोंडात रुळल्याखेरीज त्यांना व्यक्तित्व येत नाही. आमच्या गावची माणसे आता तशी खूपच खुळावली आहेत. दत्ताच्या देवळाजवळच्या उन्हाळ्यात देखील न आटणाऱ्या उंबराखालच्या विहिरीला हल्ली मानवता विहीर असे नाव ठेवले आहे. हरिजनांना ती विहीर मोकळी केली त्या कुठल्या तरी पुढाऱ्याने ते नाव ठेवले. ती विहीर पार आटेपर्यंत त्या विहिरीला लोक उंबराखालची विहीरच म्हणतात. मला रस्त्यांसारखे चौकी आवडतात. विशेषतः 4 रस्ते एकत्र येतात आणि म्युनिसिपालिटीच्या कंदिलाखाली रात्रीच्या निवांत वेळी बोलत असतात, तेव्हा त्यांचे संभाषण चोरून ऐकले पाहिजे. छपरावरून उतरणाऱ्या बोक्याच्या पावलांनी चालता आले पाहिजे, म्हणजे रस्त्याच्या नकळत ते ऐकता येईल. कधीकधी हे रस्ते फार थकल्यासारखे पडलेले असतात. विशेषतः दिवसभर गणपती मिरवीत गेले की रस्ता पाहावा. कणत पडलेला असतो आणि काठी झाडे आपली त्याला उगी उगी करत असतात. एखादा नवा कोरा रस्ता जेव्हा जुन्या रस्त्याला मिळतो त्यावेळी त्याच्या तोऱ्याचे हसू येते. कॉलेजात नवा लेक्चरर ज्या आयटीने एखाद्या वृद्ध प्रोफेसरांकडून उगीच छाती काढून जातो, तसा हा रस्ता जुन्या रस्त्याच्या अंगावरून जातो. ह्या जुन्या रस्त्यांची एक मात्र मौज पाहिली. त्यांना नव्या कोऱ्या घरांची सोबत मानवत नाही. एकदम झिजायला काय लागतात, खंगायला काय लागतात आणि मग एखाद दिवशी मरगळून पडतात. पावसाचे पाणी अंगावरून नदीपर्यंत वाहून नेण्याची ताकद संपते. अशावेळी माणसांच्या पावलांच्या आधाराने रस्ता उठून बसायला लागतो आणि कृतज्ञ माणसे छे, चिखलात पाय रुतायला लागलाय बुवा. हा रस्ता खणून काढा. रस्ते झिजून मरतात, झुरत मरतात, अतिवृष्टीत बुडून देखील मरतात. गावातली एक पिढी जाऊन दुसरी येते, तशी रस्त्यांची येते. नव्या माणसांचे आणि जुन्या रस्त्यांचे जमावे तसे जमत नाही. नव्या वाहनांचे तर मुळीच नाही. बैलाचे शेण चटकन धुळीखाली दडवणाऱ्या रस्त्याला ट्रकचा बोजा उचलत नाही. अंगावर जखमा होतात. चाकांचे नागमोडीवर 3-3 दिवस जात नाहीत. अशा चाकांखाली कितीतरी जुने रस्ते आले आणि मेले. ही राक्षसी धडे उचलायचे यांत्रिक बळ त्यांच्यात नव्हते. त्यांची घडण माणसाच्या हातून झालेली. माणसांचे भार त्यांना आनंदाने वाहिले. ह्या जुन्या रस्त्यांना नवी नावे ठेवली की मग माझी पित्त भडकते. आपल्या नावांसकट त्यांना मरू द्या, त्यांना पुरा आणि मग नवा रस्ता बांधून नवे नाव द्या. आपण आयुष्यभर ज्यांना गणू काका किंवा तात्या किंवा बन्याबापू म्हणत आलो, त्या म्हाताऱ्यांना उगीच अशोक कुमार, अरविंद किंवा शिरीषचंद्र वगैरे नावाने हाक मारायला सुरुवात करण्यापैकी हे आहे. सोनाराच्या बोळाला ज्या दिवशी चित्रंजन रोड हे नाव ठेवले त्या दिवशी तो नक्की लाजला असेल. हे म्हणजे आमच्या बापू सोनाराला नेकटाय लावून फुंकणी धरून बसण्यापैकी होते. त्या मानाने पायवाटा मात्र मोकळ्या. हा नावाचा ससेमिरा त्यांच्या मागे नाही लागला. त्या सदैव चिरयौवना, सरळ चालायच्या नाहीत. मंगळागौरीच्या पात्री गोळा करणाऱ्या पोरींसारख्या सुळसुळ करीत परकर खेचून पळतायत. टेकडीवरच्या देवीला अशीच एक जराशी सुदृढ पायवाट वळणे घेत घेत जात असे. संध्याकाळी वरच्या देवीने दर्शन घेऊन शाळकरी तिथून टणाटणा उड्या मारीत पायथ्याशी पळापळा कोण पुढे पळेतो करीत सुटायची. आता त्या पायवाटात देखील खडी घालून तिच्यावरून रूळ फिरवून बंदिस्त केली. तिचे पळणे थांबले. जत्रेत देवीच्या देवळातल्या दगडी मंडपापर्यंत आता म्हणे मोटार जाते आणि पायथ्याशी एका फळकुटावर बोर्डही आला आहे, भवानीपथ. आणि माझा तो एकाकी वैराग्यशील रस्ताही आता राहिला नाही. दुतर्फा घरे आली, चाळी आल्या, दवाखाने, सलून्स, लॉन्ड्र्या, जगातली सारी बकाल सोबत आली. फार वर्षांनी मी गावी गेलो. माझे गाव मला ओळखताच आले नाही. गावकरांच्या अंगावरच्या कपड्यांसारखे गावचे रस्तेही बदलले. माझा रस्ता मला दिसेना. ज्या रस्त्याला मी ओळखले नाही की त्याने मला ओळखले नाही कोण जाणे. त्याच्या उशाची टेकडी कापली होती. तो रस्ता खूप म्हातारा होऊन वारला असावा. आता त्याची जागा एका डांबरट रस्त्याने घेतली होती आणि तो आपल्या नावाची पाटी लावून पडला होता. मी ती पाटी वाचायला गेलो नाही. बोगद्या नेण्याच्या वाडीतून पिठाची गळणी हुकूक करत मला वेडावीत होती. चला तर मग आज इथेच थांबते. पुन्हा भेटूया पुढच्या गोष्टी. तोपर्यंत स्टे ट्यून.